शिवसेनेच्या मनसे कार्यालयामध्ये आज शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मनसेचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे। मनसेच्या राजगड या कार्यालयाच्या बाहेर छत्रपतींचा एक सुंदर असा आकर्षक पुतळा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी हा अभिवादन सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मनसेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। दिनकर अण्णा पाटील नुकतीच त्यांची सरचिटणीस यापदी नियुक्ती झालेली। अण्णा, फेरबदल होत आहेत पक्षामध्ये, परत एकदा एक चैतन्याचं वातावरण बघायला मिळतं आहे। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कशी तयारी असणार आहे, काय तुमचं एकूणच तयारी? जी तयारी 2012ला होती तशी तयारी यावेळेस नाशिक महापालिकेत राहणार आहे आणि खूप आम्ही चांगलं नियोजन आहे, सर्व कार्यकर्ते आम्ही चांगली तयारी करणार आहे। राजसाहेबांनी जो विश्वास टाकला आहे माझ्यावर, आज सरचिटणीसपद दिलं, त्या अनुषंगाने एकदम चांगलं काम या ठिकाणी उभं करणार आणि हे सर्व कार्यकर्ते सर्व चांगले कार्यकर्ते आहेत, काम करणारे कार्यकर्ते आहेत। आगामी निवडणुकांमध्ये एकीकडे वेगवेगळे पक्ष एकमेकांशी युती आघाड्या करत आहेत। मनसेची सगळ्या प्रभागांमध्ये तयारी आहे का? उमेदवार तुमच्याकडे आहेत का? त्या अनुषंगाने काय तयारी सुरू आहे? 100% आमचे उमेदवार असणार आहे 31 प्रभागामध्ये आणि राजसाहेब जो निर्णय घेतील युतीचा कोणाशी करायची ते घेतील, परंतु आमची तयारी 100% आहे। निवडणुकांच्या अनुषंगाने काय नेमकी तयारी आता जनतेचे जे प्रश्न आहेत ते आम्ही 4-5 महिने वेळ आहे, आम्ही ते मांडणार, आंदोलनं करणार, लोकांचे विषय मांडणार, लोकांकडे जाणार, जनतेपर्यंत पोहोचणार, त्यांच्या काय समस्या आहेत त्या आम्ही सगळ्या मांडणार। सगळ्यात मोठा आता जो इव्हेंट होणार आहे 2027ला सिंहस्थ कुंभमेळा, त्या दृष्टिकोनातून नाशिक शहरातील ज्या नद्या त्या प्रदूषणमुक्त व्हाव्या, खास करून गोदावरी, नंदिनी, वालदेवी आणि दारणा ह्या नद्या प्रदूषणमुक्त झाल्याच पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आमचं सर्वात मोठं पाऊल राहणार आहे की जेणेकरून येणाऱ्या साधू संतांना तीर्थ म्हणून ते पाणी पिता यावं नद्यांचं। हा आमचा अख्ख्यात मोठा पहिला आम्ही प्रश्न हातात घेणार आहोत। आपण बघतोय की या ठिकाणी मनसेच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा एकीकडे आयोजित केला गेलेला आहे, तर दुसरीकडे आगामी काळामध्ये शहरातल्या सगळ्या नद्या या स्वच्छ करण्याचा एक उपक्रम मनसेच्या वतीनं हाती घेतला जाणार आहे, जेणेकरून आगामी सिंहस्थ काळामध्ये लाखो भाविकांना गोदावरीचं तीर्थ हे तीर्थ म्हणूनच प्राशन करण्याची संधी मिळावी। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।